सुपर रन पाहिली, बॉल आउट पाहिला, थ्रो आउट पाहिला. आता 1v1 पहा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रायझिंग स्टार करंडकामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी आहे 1v1. ओ हा चेंडू नक्कीच मैदानामध्ये सुरेख. विकेट किपर आहेत चेतन गोळे. पिरंगुट संघाकडून दोन बॅट्समन तेजस आणि चेतन असणार आहेत, तर उरवडे संघाकडून बॉलर असणार आहेत सागर पाखरे. 6 धावा झाल्यात, 3 चेंडू आणि बनल्या गेल्यात 6 धावा. यावेळेस यशनं पुन्हा एकदा फुल टॉस टाकलाय आणि हा चेंडू देखील जाईल तो सीमारेषेच्या बाहेर आणि या चेंडूवरती देखील षटकार असणार आहे. 12 धावा. पुढचा चेंडू घेऊन यश तयार पुन्हा एकदा मैदानामध्ये. 12 धावा बनल्या गेल्यात. सुधीर यांनी 2 षटकार मारलेत, 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. 1v1 एकही फिल्डर नाहीये, फक्त बॅट्समन, बॉलर आणि किपर, त्या व्यतिरिक्त कुठलेही फिल्डर मैदानावरती नाहीयेत. धावून रन्स घ्यायचे नाहीत. हा चेंडू डॉट. 12 धावा बनल्यात. शेवटचा चेंडू पाहूया काय होणार 1v1 मध्ये. यश हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, उंची घेतली, लांबी घेणार का आणि चेंडू पोहोचेल वन बाउंस सीमारेषा पार. 16 धावा बनवल्यात उरवडे संघानं. पिरंगुट संघाला 17 धावेंचं आव्हान. चला उरवडे टीम तुमचा विकेट किपर पाठवा. स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांच्या या ठिकाणी शुभागमन होतोय, बुकुम नगरीचे असणारे उद्योजक, त्याचप्रमाणे स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुमचे असणारे मुख्य आयोजक अमोलदादा भरतवंशी आणि हॉटेल तोरणाचे सर्व अष्टपैलू खेळाडू मयूर शेठ करंजावणे यांचं आगमन होतंय. आपलं रायझिंग स्टार करंडक मध्ये हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे पण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. चला पिरंगुट संघाकडून बॅट्समन आहेत तेजस, सागर पाखरे हे गोलंदाज आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. उरवडे संघाकडून विकेट किपर आकाश. 17 धावेंचं टार्गेट 1v1. सुरुवात झाली. पहिलाच बॉल तेजस यांनी खेळला स्क्वेअर लेगला आणि चेंडू जाईल तो सीमारेषा पार. या चेंडूवरती चौकार. 5 चेंडूंमध्ये अजूनही 13 रनची आवश्यकता. तिसऱ्या क्रमांकाचं आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपण पाहतोय 50,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी आहेत आणि चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपये. 20,000 रुपयांचा फरक आहे आणि ती ट्रॉफी देखील आहे. पाहूया कोण जिंकणार तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. तेजसनं परत एकदा यावेळेचा चेंडू खेळलाय. विकेट किपरचे प्रयत्न. आकाश खरा धावतोय, बॉल सीमारेषेच्या जवळ आणि तिथे नक्की चेंडू स्टॉप झालाय. मित्रांनो टाळ्या वाजतायत, पण आकाशसाठी देखील टाळ्या वाजवल्या जातात. भरपूर त्याने प्रयत्न केले परंतु थोडी नशिबाने साथ दिली. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू DOT डॉट. परत एकदा गोलंदाज सागर पाखरे. 17 रन्स. हो यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये हाताळला गेला. अगदी बॅटच्या जवळून थोडासा चेंडू स्विंग होतोय. यस नक्कीच जे एक्स्ट्राचे रन्स आहेत ते पूर्णपणे ग्राह्य धरले जाणार आहेत. बाईज असेल, लेग बाईज असेल, वाईड असेल, नो बॉल असतील. 3 बॉल झालेत. यावेळेचा चेंडू तेजसच्या बॅटमधून ऑन साइडला देख घुमा के. हा षटकार. आता 4 चेंडू वरती बनवल्या गेल्या त्या 10 धावा.
2 चेंडू 7 धावेंची गरज. आता परत जर टाय झाली तर काय? थोडस 2 मिनिटं आयोजकांना विचार करायला द्या तुम्ही आता. ज्याप्रमाणे सुपर ओव्हर मध्ये आपण बॅट्समन बॉलर चेंज करतो तेच इथे करूयात, काही हरकत नाही. चला, 2 बॉल 7 ची आवश्यकता. इथे तुम्हाला एक षटकार आणि एक सिंगल घेऊन सुद्धा चालणार नाही, षटकार किंवा चौकारच पाहिजे. ओ, हा चेंडू शरीराचा वेध. आता मॅच आली 1 बॉल 7. जर षटकार आला तर पुढचे 3 बॅट्समन एक बॉलर रेडी राहा. 1v1. यावेळेस फुलटॉस, उंची घेतली, लांबी घेणार का? पाहूया काय होतंय. बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल एका टप्प्यावर सीमापार गेलाय आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे. तर चतुर्थ क्रमांक जातोय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. दोन्ही संघांचा हार्दिक आभार, खूप अभिनंदन, धन्यवाद. 3:30 वाजलेत. 15 मिनिटांनंतर आपण दोन्ही टीमची एंट्री मैदानावरती घेणार आहोत. राष्ट्रगीत तिकडे होईल आणि त्यानंतर 4 वाजता फायनलचा सामना सुरू होईल, याची नोंद घ्या. आयोजक कमिटीने कळवलंय फायनल सामना हा 7 ओव्हरचा असेल. 4 वाजता मॅच चालू करायची, याची नोंद घ्या.